असंच एक तुमच्या उजळम सारखं एक गाव होतं आणि काही शिवभक्त कपिलदासच्या वारीला जात होते बघा. आणि तुमच्या उजळम मध्ये आले आणि उन्हाचा खूप तडाखा चालू होता. ते शिवभक्त नागेश्वराच्या मंदिरामध्ये थोडस विश्रांतीसाठी बसले आणि तुमच्याच गावची एक माता माऊली पाणी घेण्यासाठी आडाकडे आले आणि मंदिरामध्ये पाहिलं की कोणीतरी शिवभक्त दिसतायत. बहुतेक आता कपिलदासची वारी आहे आणि वारीला निघायलेत काय की असा तिने विचार केला आणि नागेश्वराच्या मंदिरामध्ये प्रवेश केला आणि सांगितलं, स्वामी शिवशरणात बोला ना, कुठे निघाला हो तुम्ही? काही नाही म्हणे, कपिलदासच्या वारीला आम्ही चाललो. आणि त्यावेळेस त्या माऊलीने सांगितलं, ऐका खूप ऊन लागते, उन्हाचा तडाखा आहे आणि काहीतरी चहा पाण्याच्या निमित्ताने तुम्ही माझ्या घरी चला. त्यावेळेस त्या शिवभक्तांनी सांगितलं, ऐका मी चहा घेत नाही, मग दूध घ्या चला आमच्या घरी. त्यावेळेस सांगितलं, आम्ही दूधही घेत नाही, मग कॉफी घ्या. सांगितलं, आम्ही कॉफीही घेत नाही. खूप सारा आग्रह केला म्हणून ते शिवभक्त, त्याच्यातला एकच शिवभक्त त्या माऊलीच्या घरी गेला आणि बसण्यासाठी सुंदर असा पाट टाकला. पाटावरती तो शिवभक्त बसला आणि सांगितलं, स्वामी काहीतरी घ्या, वारीला चाललाय, किती पुण्याचं काम करताय, वारीचं थोडं तरी पुण्य मी तुम्हाला एक कप चहा पाजल्याच्या नंतर मलाही प्राप्त होतं. कृपा करून काहीतरी घ्या, माझ्या घरी आलात ना तसंच जाऊ नका. आणि मायबाप एक सांगते, आता मला अनुभव आहे, मी जर कुठं कार्यक्रमाला गेले, मला जर कोणी म्हणलं ताई आमच्या घरी चहा प्यायला चला, पे न हो अगर नाही हो, त्याच्या घरी जाऊन मी साखर तरी खाऊन येते. अहंकार गर्व नाही मायबाप. मला सांगा, हा सन्मान आमचा नाही, त्या साधू संतांनी हा देह झिजवलेला आहे. हा सन्मान जो आहे हा सन्मान आमचा नाही, हा सन्मान संत शिरोमणी मन्मथ माऊलीचा आहे. हा सन्मान राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य माऊलीचा आहे. हा सन्मान आमचा नाहीये मायबाप. त्यांनी जरी आमच्यासाठी काही केलं नसतं तर आम्ही या ठिकाणी हार घालून घेतलो असतो का? जसं मायबाप तो शिवभक्त गेला आणि सांगितलं, ऐका मला चहा नको, दूध नको, कॉफी नको, मला काहीच नको. विचार करत बसला आणि समोर त्याला एक टरबूज दिसली. म्हणला, आता उन्हाळ्याची दिवस आहेत आणि आई मला ते टरबूज खायचे म्हणलं. आणि त्या माता माऊलीने ते टरबूज घेतलं आणि आता टरबूज चिरण्यासाठी वरी विळा होता. विळा लेंटेन वरती असा विळा ठेवलेला होता. लेंटेन तुमच्या लक्षात येते, माळा, माळ्यावरती तो विळा ठेवलेला होता. आणि ती माऊली असा विळा घेणार, तेवढ्याच वेळामध्ये ती विळा तिच्या हातातून निसटला आणि तिच्या नवऱ्याच्या नीट मुंडक्यावर पडला. मुंडकं एकीकडे धड एकीकडे झालं. माई आता काय करावं? माई म्हणली, घरामध्ये संपूर्ण रक्तच रक्त, जिकडं बघल तिकडं रक्तच रक्त. माई बाप आता काय करायचं? तिनं ओरडायला सुरू केलं, धावा धावा धावा, माझा नवरा मारला, महाराजाने माझा नवरा मारला, गळ्यात माळ, पोटात काळ, धावा धावा धावा. मोठ्या मोठ्यानं आरडू लागली माई बाप. आणि शेजारच्या बायका, घरी कुणी आलं की टपूनच असतात बघा, यांच्यात कोण आले की. सगळ्या शेजारनी गोळा झाल्या आणि सांगितलं, काय झालं मावशी? काही नाही हो, हा साधू आहे, महाराज आहे म्हणे, कपिलदासच्या वारीला निघालाय म्हणे आणि यानं माझा नवरा मारला, यानंच माझ्या नवऱ्याची हत्या केली. बघावं बघा, मुंडका एकीकडे पडलेला आहे, धड एकीकडे पडलेला आहे, असला कसला हा महाराज? गावच्या लोकांनी विचार केला, बाबा हा साधू कपिलदासच्या वारीला जात आहे आणि आजकाल साधूचं रूप घेऊन बरेच असे ढोंगी बाबा फिरत आहेत. म्हणून ह्या उजळम वासियांनी काय केले, त्याचा जो उजवा हात आहे तो उजवा हातच कापून बाजूला केला. आता काय करणार? नागेश्वराच्या मंदिरामध्ये आला आणि सांगितलं, हे देवा भगवंत ऐक, हेच तुझा न्याय आहे का रे? मी त्या माऊलीला म्हटलं होतं का चहा कर, पाणी कर म्हणून? सांगितलं होतं मी त्या माऊलीला, ती माऊली होऊन आली आणि असला कसला भगवंता माझ्यावरती आळ आला. बोल, माझा उजवा हात कापून टाकला. देवा मी खरंच मारलं का रे त्याला? नाही ना मारलं. मारलं होतं का मावशी झोपलेलं? इकडे बोला. मारलं नाही ना? मारलं नाही. आता काय करणार? मग त्यावेळेस माझा नागेश्वर बोलू लागला. नागेश्वर म्हणला, थांब म्हणला, मला काय माहिती नाही, ज्या वेळेस कीर्तन चालू होतं त्यावेळेस तू झोपत होतास म्हणला, तरी पण ऐक, यमदूताला फोन करतो. यमाला फोन केला, यम आला आणि यम म्हणला, जरा 2 मिनिट थांब म्हणला, मला लिस्ट बघू दे, तुझं नाव काय? म्हणला, अमुक अमुक नाव सांगितलं. माईबाप असा असा महाराज स्वामी कुटुंबामध्ये जन्माला आला. त्याची लिस्ट काढली
आणि लिस्टीमध्ये सांगितलं, ऐक, गेल्या जन्मामध्ये तू फार मोठा साधू होतास. ही कधीच सांगते मी. आता त्याचा जन्म, गेलेल्या जन्मामध्ये त्यानं कुठलं कर्म केलं होतं ते कर्म सांगते, लक्ष देऊन ऐका माईबाप. गेल्या जन्मामध्ये तू फार मोठा साधू होतास आणि तपश्चर्येला बसलेला असताना एक खाटीक होता. खाटीक म्हणजे कोण? ह्या बाईचा नवरा. आणि गाय म्हणजे ही बाई. लक्षात येतोय ना तुमच्या? खाटीक म्हणजे हा बाईचा नवरा आणि गाय म्हणजे ही बाई. हा, पुढं सांगा. त्यावेळेस यमदेव सांगू लागले, ऐक, ज्या वेळेस तू तपश्चर्येला बसला होतास त्या खटकानं तुला विचारलं, का हो महाराज, माझी गाय तुम्ही पाहिली का? कोणत्या दिशेला माझी गाय गेली? तोंडानं बोललं नाही, डोळ्यानं बोललं नाही, पायानं बोललं नाही मायबाप, फक्त उजवा हात नासा केला असा असा. मग शिक्षा कोणाला झाली हो या जन्मामध्ये? बोला ना. हातालाच झाली ना. असा हात केला म्हणून तुझा उजवा हात तोडण्यात आला. मला सांगा, ज्या अवयवानं या जन्मामध्ये जे कर्म केले त्याच अवयवाला पुढच्या जन्मामध्ये ते यातना भोगाव्या लागतात. म्हणून हा आपला गैरसमज आहे की मला कोणीच पाहत नाही. हा आपला गैरसमज एका क्षणामध्ये दूर करा माईबाप. देव सगळं पाहतो, त्याला सगळं दिसतं. भ्रष्टाचार केलेला दिसतो, पुण्य केलेलं दिसतं, पाप केलेलं दिसतं,